नमस्कार श्रोतेहो. गणपती बाप्पाची कैफियत ही रचना कोणाची आहे हे कळलं नाही, पण तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावीशी वाटली म्हणून ध्वनिमुद्रित केली. मी दत्ता सरदेशमुख. ऐकूया ही काव्यरचना. काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकांशी भांडत. काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकांशी भांडत. आपल्या अडचणींची कैफियत होता पोट तिडकीनं मांडत. काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकांशी भांडत. आपल्या अडचणींची कैफियत होता पोट तिडकीनं मांडत. देवघरातून तू मला बाहेर का आणलंस? देवघरातून तू मला बाहेर का आणलंस? तुमच्या लाडक्या देवाचं कौतुक कशाला चार चौघात मांडलंस? गायलास तू सुरुवातीला ताल सुरात आरत्या, केलीस साधी फुलांची आरास भोवती रंगीत बत्त्या. गायलास तू सुरुवातीला ताल सुरात आरत्या, केलीस साधी फुलांची आरास भोवती रंगीत बत्त्या. खूप मस्त छान असायचं आनंद वाटायचा येण्यात. खूप मस्त छान असायचं आनंद वाटायचा येण्यात. सुख शांती समाधान मिळे चैतन्य तुला देण्यात. 10 दिवस उत्सवाचे म्हणजे असे दिव्यत्वाची रंगत. 10 दिवस उत्सवाचे म्हणजे असे दिव्यत्वाची रंगत. काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकांशी भांडत. पूर्वी प्रवचन कीर्तन गायनाने मंगलमयी वाटायचे. प्रबोधक उद्बोधक भाषणांनी विचार उंची गाठायचे. पूर्वी प्रवचन कीर्तन गायनाने मंगलमय वाटायचे. प्रबोधक उद्बोधक भाषणांनी विचार उंची गाठायचे. आत्तासारखा हिडीसपणा मुळीच नव्हता तेव्हा. आत्तासारखा हिडीसपणा मुळीच नव्हता तेव्हा. शांताबाईच्याच नावाचा आता अखंड धावा. पितांबर शेला मुकुट हे माझे खरे रूप. पितांबर शेला मुकुट हे माझे खरे रूप. शर्ट पॅन्ट टोपी पागोटे धिंगाण्याला फक्त हुरूप. शाडूची माती नैसर्गिक रंग. शाडूची माती नैसर्गिक रंग गायब आता झाले कुठे? लाइटिंग केलेल्या देखाव्याने मला दरदरून घाम फुटे. लाइटिंग केलेल्या देखाव्याने मला दरदरून घाम फुटे. श्रद्धा भक्तिभाव आदर मनीचा गेला ना रे सांडत. श्रद्धा भक्तिभाव आदर मनीचा गेला ना रे सांडत. काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकांशी भांडत. माणसा माणसांनी एकत्र यावे, एकमेकांना समजून घ्यावे. देवघेव विचारांची करताना सारे कसे एक व्हावे. जातीभेद नसावा, बंधुभाव असावा. सहिष्णुतेच्या विचारांनी नवा गाव वसावा. जातीभेद नसावा, बंधुभाव असावा. सहिष्णुतेच्या विचारांनी नवा गाव वसावा. मनातला विचार तुझ्या खरंच होता मोठा. मनातला विचार तुझ्या खरंच होता मोठा. पण आज मात्र खऱ्या विचारांनाच बघ मिळालाय फाटा. पूर्वी विचारांबरोबर असायची खाण्यापिण्याची ही रेलचेल. पूर्वी विचारांबरोबर असायची खाण्यापिण्याची ही रेलचेल. आता मात्र देखाव्यांमागे दडलेला असतो काळा खेळ. पूर्वी बदल म्हणून असायचे पोहे चिवडा चहा कॉफी. पूर्वी बदल म्हणून असायचे पोहे चिवडा चहा कॉफी. सागर संगीत जेवणासोबत लाडू मोदक पेढे बर्फी. आता आता रात्री भरले जातात पडद्यामागे मद्याचे पेले. डीजेवर नाचत असतात माजलेले दादांचे चेले. नको पडूस तू असल्या फंदात. नको पडूस तू असल्या फंदात. तेव्हाच मी होतो सांगत काल रात्री गणपती बाप्पा होते टिळकांशी भांडत. कशासाठी उत्सव असा सांगणारे बांधलास? कशासाठी उत्सव असा सांगणारे बांधलास? देवघरातून गल्लोगल्ली डाव माझा मांडलास. 10 दिवस कांठाळ्यांनी होतो मला आजार. 10 दिवस कांठाळ्यांनी होतो मला आजार. व्यवहारी दुनिया इथली, इथे चालतो लाखोंचा बाजार. रीतिरिवाज आदर सत्कार मांगल्याचा नाही पत्ता.
रीतिरिवाज, आदर सत्कार, मांगल्याचा नाही पत्ता, देवघराऐवजी माझा रस्त्यावरती सजतो कट्टा. जुगार, दारू, सट्टा, मट्टा, अनैतिकतेला येतो ऊत. जुगार, दारू, सट्टा, मट्टा, अनैतिकतेला येतो ऊत. देवाऐवजी दैत्याचेच मग मानेवरती चढते भूत. जुगार, दारू, सट्टा, मट्टा, अनैतिकतेला येतो ऊत. देवाऐवजी दैत्याचेच मग मानेवरती चढते भूत. सामाजिक बाजू सोडून सुटतो राजकारणालाच इथे पेव. गौरी गणपती सण म्हणजे गैरव्यवहाराची ठेव रेव. नको रे बाबा, नको रे बाबा, नको मला हा मोठेपणाचा तुझा उत्सव. मला आपले तू माझ्या जागी परत एकदा नेऊन बसव. नको रे बाबा, नको मला हा मोठेपणाचा तुझा उत्सव. मला आपले तू माझ्या जागी परत एकदा नेऊन बसव. कर बाबा कर माझी सुटका. कर बाबा कर माझी सुटका. नको मला यांची संगत. काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकांशी भांडत. आपल्या अडचणींची कैफियत होता पोटतिडकीनं मांडत. काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकांशी भांडत, टिळकांशी भांडत. गणपती बाप्पाची कैफियत. अनामिक कवीची ही वास्तववादी काव्यरचना आपल्याला नक्कीच आवडली असेल. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय या अनामिक कवीला समर्पित करतो. या पोस्ट सौजन्य मंजू जोशी, लातूर. सादरीकरण दत्ता सरदेशमुख. 8329730186.